नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकेली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकेली यशाची मध्ये आज आपण आविष्कारिक भाग्यरत्ने या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. मागील 3 पिढ्यांपासून ज्योतिष व वास्तू या क्षेत्रात डॉक्टर विजय चाटोरीकर कार्यरत आहेत. स्वतः ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र या विषयात त्यांनी PhD देखील केलेली आहे. देश विदेशात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचा रत्नांचा विशेष अभ्यास आहे आणि त्याचबरोबर त्यांचे ऑफिस ठाणे, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत आहे. तर सर, अनेकदा आपण बघतो की ज्योतिषशास्त्र म्हटलं की सर्वसामान्य लोकांच्या मनात ते अगदी सिनेतारकांच्या मनात देखील अनेक प्रश्न येत असतात की जर ज्योतिषशास्त्राचा मी आधार घेतला तर माझं जीवन कुठेतरी मी सुखी करू शकतो का. आणि आजचा विषयच असा आहे की आविष्कारिक भाग्यरत्ने. तर आपल्या जीवनाचा या भाग्यरत्नांशी नेमका का संबंध येतो आणि तुम्हाला ही भाग्यरत्ने आविष्कारिक का वाटतात? महत्त्वाचं काय असतं माहिती का, की तू जसं आता सुरुवातीला म्हणलीस की ज्योतिषशास्त्र एक असं शास्त्र आहे की सगळ्यांनाच त्याच्या एक मार्गदर्शनाची गरज असते. आणि शास्त्र हे याच्यामुळे मार्गदर्शक आहे की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर ते तुम्हाला साथ देत असतं. समस्या कोणती असो, प्रत्येक समस्येला हा उपाय असतो. फक्त आपण ज्या ज्योतिषाकडे जातो आणि ज्या ज्योतिषाकडून आपण आपल्या कुंडलीचं मार्गदर्शन घेतो तिथं आपल्याला परफेक्ट ॲनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन मिळणं फार गरजेचं असतं. बरेचदा काय होतं, आपण चुकीचं काहीतरी मार्गदर्शन घेतो आणि त्याच्यामुळे आपले निर्णय पण चुकतात. आणि आता हे रत्नाच्या बाबतीमध्ये कसं आहे की ज्योतिषशास्त्र आले की 9 ग्रह आले, 9 ग्रह आले की 9 रत्न पण आले. आणि तसे एकूण 84 रत्न आहेत. त्यातले हे 9 जे मुख्य रत्न आहेत की जे 9 ग्रहाचे आहेत, की जे जसं गुरुचं रत्न पुष्कराज आहे, चंद्राचं मोती आहे, शुक्राचं हिरा आहे, शनीचं नीलम आहे, राहूचं गोमेद आहे, बुधाचं पाचू आहे. आता ही सगळे रत्न आविष्कारिक का आहेत त्याचं कारण काय माहिती का, की रत्नांचे रिझल्ट जे असतात ना ते रत्न कॅरी करायला ते आपण आपल्यासोबत कॅरी करत असतो. एक तर आपल्या अंगावर असतात ते, त्याच्यामुळे त्याचा जो इफेक्ट असतो जो आपल्याला मिळत असतो तर ते आपल्या सदैव आपल्यासोबत असल्यामुळे ते सदैव आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. आणि सायंटिफिकली जर आपण पाहिलं की विज्ञानानं पण मान्य केलं की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा बाहेर निघत असते. आपण त्याला कॉस्मिक रेज म्हणतो. आणि त्याचं एक वलय आपल्या अवतीभोवती असतं. आणि त्या वलयामुळं काय होतं की बरेचदा असं होतं की आपण बाहेर फिरायला जातो किंवा बाहेर असतो कुठेतरी, आपल्या समोरून एखादा व्यक्ती जातो आणि आपण त्याच्याकडे एकदम अट्रॅक्ट होऊन जातो की आपल्याला वाटतं त्याच्याकडे वळून सुद्धा आपण पाहतो, 2-3दा पाहतो त्याच्याकडे, आपण अट्रॅक्ट झालेला असतो. तर ती असते त्याच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी, ती अट्रॅक्शन पॉवर ती वाढवलेली असते, म्हणून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. आणि काही व्यक्ती असे असतात की आपल्यासमोर बरेचदा येतात पण आपण त्याच्याकडे इग्नोर करतो किंवा आपण त्याच्याकडे पाहत पण नाही किंवा पाहण्याची इच्छा पण होत नाही आपल्याला. तर ही जी एनर्जी आहे शरीरातली आपल्या, ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर ही जी पॉझिटिव्ह एनर्जी जर बनवायची असेल तर तुमच्या कुंडलीनुसार, तुमच्या ग्रहमानांच्या स्थितीनुसार तर तुम्ही काही विशिष्ट रत्न जर धारण केले तर ही जी तुमची इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असेल किंवा तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर असेल किंवा तुमची डिसिजन मेकिंग असेल किंवा एक कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी असेल किंवा काम करताना कोणतेही काम व्यवस्थित आणि योग्य वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी ही रत्न आपल्याला खूप लाभदायक ठरू शकतात. म्हणून मला ते आविष्कारिक असे वाटतात. अगदीच. तर सरांना रत्न आविष्कारिक का वाटतात हे सरांनी सांगितलंय. स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकतात आणि आता या लाईव्ह कार्यक्रमात तुमच्या मनातला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही सरांकडून नक्कीच मिळवू शकतात. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की रत्न तुम्हाला आविष्कारिक का वाटतात, मात्र ज्योतिषशास्त्र आणि रत्न यांचाही परस्पर नेमका कसा संबंध येतो? जसं 9 ग्रह आहेत, जसं मी सांगितलं की ज्योतिषशास्त्र म्हणलं की एक कुंडली येते. कुंडली म्हणजे 12 स्थान आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक स्थानाचा एक स्वामी असतो आणि ते स्वामी म्हणजे एक ग्रह असतो. आणि हे जे 9 ग्रह आहेत म्हणजे चंद्र, मंगळ, सूर्य, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हे जे 9 ग्रह आहेत त्यातले राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत. हे सगळे जे 9 ग्रह आहेत हे 9 ग्रह आपल्या कुंडलीमध्ये कुठे ना कुठेतरी स्थानापन्न झालेले असतात. कोणत्या स्थानामध्ये असतात, कधी सप्तमात असतात, कधी अष्टमात असतात, ते जन्मतारीख आणि जन्मवेळेनुसार ठरलेलं असतं. पण ह्या ग्रहांचा आणि रत्नांचा संबंध येतो काय की प्रत्येक ग्रह जो आहे त्याला एक विशिष्ट रंग आहे, त्याला विशिष्ट एक धातू पण आहे आणि रंगाचा आणि रत्नांचा संबंध येतो. आता जसं आपण पुष्कराज पाहिलं तर तो आपण त्याला येलो सफायर म्हणतो कारण तो पिवळा असतो. आता पुष्कराज हा गुरुचा खडा आहे, गुरुचा रंग पण पिवळा आहे आणि पिवळ्या रंगाचं रत्न हे गुरुचं आहे. ते रंग
आणि त्याची जी स्थिरता आहे, स्थावरता आहे किंवा त्याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो त्या स्टोनची, ती त्या ग्रहांवर परिणाम करत असते, की जेणेकरून रत्नाचा आणि ग्रहांचा हा जवळचा संबंध येतो. त्यामुळे काय होतं की आपल्या कुंडलीमध्ये आता आपण रत्न का धारण करायचे हा महत्त्वाचा प्रश्न असतो, की रत्न आपण कोणत्या ग्रहाची धारण करायचे आणि का धारण करायचे. याच्या मागे मुख्य गोष्ट काय असते माहिती का, की आपल्या जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला विचारतो की अमुक डॉक्टर सांगतो की अमुक विटॅमिन तुमच्या शरीरात कमी आहे, तर तो काय करतो, आपल्याला एखादी टॅबलेट देतो किंवा गोळी देतो त्या विटॅमिनची. तसं एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर, जाणकार व्यक्तीकडे गेल्यानंतर तुम्ही तुमची पत्रिका दाखवल्यानंतर तुमच्या पत्रिकेत कोणते ग्रह कमजोर आहेत आणि कोणते ग्रह स्ट्रॉंग आहेत, तर कोणत्या ग्रहाची ताकद वाढवल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतील, मग ते करिअरच्या बाबतीत असतील, कौटुंबिक बाबतीमध्ये असतील, व्यवसायाच्या बाबतीमध्ये असतील, सामाजिक बाबतीमध्ये असतील किंवा यश अपयश असेल किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येत असतील, तर ह्या सगळ्या जी कोणतीही समस्या असो, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर जी समस्या आहे त्या प्रत्येक टप्प्यावरच्या समस्येसाठी हे रत्न आपल्याला लाभदायक ठरू शकतात. तर फक्त त्या जाणकार ज्योतिषाला तुम्ही तुमची पत्रिका दाखवणार आहात त्याला ते समजलं पाहिजे की तुम्हाला कशा प्रकारचं रत्न त्यांना दिलं पाहिजे. जसं डॉक्टर व्हिटॅमिनची गोळी देतो तसंच आम्ही पण आमच्याकडे जे काही जातक येतात किंवा क्लायंट येतात त्यांची पत्रिका पाहिल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीनं कसं कोणत्या रत्नाचा लाभ होऊ शकतो आणि ते रत्न त्यांना हमेशासाठी म्हणजे जीवनभरासाठी प्रत्येक सुखदुःखामध्ये, म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये कसं असतं माहिती का, एक ग्रह हे फिरत असतात, सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात आणि काय असतं की प्रत्येक ग्रहांची स्थिती नेहमी बदलत असते. त्याच्यानुसार कधी त्याची शुभ फळ भेटतात, कधी अशुभ मिळतात. तसेच आपल्याकडे महादशा पण येतात, विशुत्तरी महादशा म्हणतो आपण त्याला, की त्याच्यामध्ये आंतरदशा असतात, कधी अशुभ ग्रहाच्या येतात, कधी पाप ग्रहाच्या येतात, कधी शुभ ग्रहाच्या येतात. तर असे काही रत्न असतात की ते आपल्याला कोणतं रत्न आपल्याला किती पर्सेंटमध्ये लाभदायक ठरू शकतं, आउट ऑफ 100 किती पर्सेंट तुम्हाला साथ देऊ शकतं प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक वयामध्ये आणि प्रत्येक संकटावर, हे आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला कळू शकतं. आणि त्यानुसार जर आपण मार्गदर्शन घेऊन जर ते रत्न धारण केले तर मला वाटतं आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही बऱ्याच समस्या असतात त्यातून आपण चांगल्या प्रकारे मार्ग काढू शकतो. अगदीच. आणि आतापर्यंत हजारो लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलंय आणि अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला फोन यायला ही सुरुवात झाली आहे. पहिलाच फोन आपल्याला आलाय डोंबिवलीहून संगीता गायकवाड यांचा. संगीताजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. आपला आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. हो, माझ्या मुलीचं नाव आहे तनया आशिष गायकवाड. तिची जन्म तारीख आहे 28/8/2002 आणि जन्म वेळ आहे सकाळी 4:45. एक मिनिट, तनया ना? हा, तनया. आणि तर तिचा लग्नाचा योग कधी, आणि ती कॉमर्स साईडने शिकते, 14वीला आहे. तर शिक्षणात तिला आहे का? तिची जन्मतारीख पुन्हा एकदा सांगा. 28/8/2002. 28/8/2002. आणि जन्मवेळ काय? सकाळी 4:45 पहाटे, म्हणजे 4:45. हा. आणि जन्म ठिकाण? तळेगाव डमडेरे. ओके. काय आहे की तनयाची जी पत्रिका माझ्या समोर आहे तर तिचं लग्न रास जी आहे ती कर्क रास आहे आणि तिची रास जी आहे ती मेष रास आहे. आणि तुम्ही तिच्या विवाह संबंधी प्रश्न विचारलेला आहे. एक तर तिचं 2002 म्हणजे वय तेवढं नाही आहे की तुम्ही इतकी घाई करावी तिच्या विवाहाची, आणि तिचं स्वतःचं करिअर पण चांगलं आहे. तिचा सूर्यमंगळ तिच्या द्वितीय स्थानामध्ये 16 राशीमध्ये सूर्य बसलेला आहे. आणि लग्नाचं चिंता करू नका, कारण तिला मंगळ दोष किंवा विवाहाच्याच ठिकाणी कोणतेही अशुभ ग्रह नाही आहेत तिच्या, की जेणेकरून तिच्या विवाहामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा विलंब होऊ शकतो. तर तिचं करिअर चांगलं असल्यामुळे मला असं वाटतं की सध्या तिच्या करिअरवर तुम्ही फोकस केलं पाहिजे, तिच्या करिअरसाठी तुम्ही तिला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि लग्नाची घाई न करता. आणि लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करू शकता का तिच्या वयाच्या 24व्या-25व्या वर्षी तिचे लग्नाचे योग दिसत आहेत आणि तिच्या सप्तम स्थानाचा स्वामी शनी आहे आणि शनी हा मंदगतीचा ग्रह असल्यामुळं आणि तो एकदम त्याला काय म्हणतो आपण, त्याला वैवाहिक जीवनाशी काही घेणं देणं नसतं, त्यामुळं तो विवाहासाठी थोडा वेळ लावतो. पण जो काही पार्टनर तिला मिळणार आहे, वैवाहिक जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल किंवा संतती सुख असेल, याच्यामध्ये तिला कोणतीही अडचण नाही आहे. पण तिच्या करिअरकडे थोडं फोकस करा, कारण तिचा सूर्य 16 राशीचा असल्यामुळे तिला गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब लागण्याची शक्यता आहे. असं मला वाटतं की तुम्ही तिच्या करिअरवर फोकस करायला पाहिजे आणि करिअरमध्ये यश मिळण्यासाठी, कारण तिची मेष रास आहे आणि मेष रास असल्यामुळे थोडा तापट स्वभाव आहे, घाई असते आणि निर्णय घेण्याची पण घाई असते. त्याच्यामुळे परिणाम विचार न करता आपण निर्णय घेतो, त्याच्यामुळे बरेचदा तिथे अडचणी येतात किंवा समस्या निर्माण होतात. तर त्यासाठी तिनं पुष्कराज आणि माणिक हे रत्न जर धारण केलं तर मला वाटतं तिच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतात. त्यासोबतच तिनं गणपतीची उपासना पण करणं तिच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर ह्या 2 उपासना केल्या तर तिच्या करिअरमध्ये चांगली तिची प्रगती होऊ शकते. आणि विवाहासाठी माझं म्हणणं की अजून थोडं थांबायला पाहिजे, थोडा विलंब आहे. एक वयाच्या तिच्या 24-25 वर्षी तिचे विवाह योग आहे.
अगदीच. तर सर जसे तुम्ही उपाय सांगितलेत, आणखीन एक फोन आपल्याला आलेला आहे योगिता यांचा शिक्रापूरहून. योगिता, आपला प्रश्न विचारा. अ, नमस्ते सर, मी शिक्रापूरवरनं बोलते. हा, नमस्कार. माझी मुलगी ध्रुवी आहे. अ, ती अभ्यासच करत नाही, 4.5 वर्षाची आहे आणि खूप त्रास देते. तिची जन्मतारीख काय आहे? 15 मे 2017. आणि जन्मवेळ? 1:45, 1:45 दुपारी. हो. ओके, चालेल, हरकत नाही. दिव्याची जन्मरास आहे धनुरास आहे आणि तिचं लग्न रास आहे सिंह. आणि शिक्षणाच्या ठिकाणी तिच्या शनी, चंद्र आणि प्लुटो असे 3 ग्रह बसलेले आहेत, जिथे शनी आणि चंद्राची युती झाली आहे. त्याच्यामुळे काय असतं, त्याला आपण विषयोग म्हणतो. आणि विषयोगामुळे काय होतं की बरेचदा शिक्षणाच्या बाबतीमध्ये इंटरेस्ट कमी असणं किंवा त्याच्यामध्ये मन न लागणं किंवा ते करायचा कंटाळा येणं, अशा गोष्टी घडत असतात. आणि त्यातल्या त्यात तिची धनुरास आहे, तिची शनीची 7.5 चालू आहे. एप्रिल मे मध्ये ती 7.5 संपणार आहे 2022 मध्ये. तिथून पुढे तिच्या शिक्षणामध्ये थोडा तिला गती मिळू शकते किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होऊ शकतो. आणि त्यासोबतच महत्त्वाचं की तिची ग्रास्पिंग पॉवर आणि तिचा आळस, ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तिला प्रत्येक गोष्टीमध्ये आळस आहे आणि तापट स्वभाव असल्यामुळं ती स्वतःच खरं करते, ते ऐकत नाही, हट्टीपणा जास्त आहे. तर त्यासाठी तिला पोवळा म्हणजे मंगळाचं रत्न जी पोवळा आहे आणि त्यासोबत पुष्कराज जर हे तुम्ही तिला घालायला दिलं तर नक्कीच मला वाटतं तिच्या शिक्षणामध्ये तिचा इंटरेस्ट वाढू शकतो. त्यासोबतच एक सरस्वतीचा मंत्र आहे, ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. हा मंत्र जर तिला तुम्ही रोज 21 वेळा म्हणायला लावला किंवा कंटिन्यू तिला म्हणायला लावला किंवा तिच्या अभ्यासाच्या रूममध्ये तुम्ही एक पारद गणेश किंवा पारद सरस्वतीची जी मूर्ती स्थापन केली तर मला वाटतं तिच्या अभ्यास करण्याकडे तिची एक इंटरेस्ट निर्माण होईल आणि ती चांगल्या प्रकारे अभ्यास करेल आणि तिचा स्वभाव पण बऱ्याच प्रमाणात शांत होऊ शकतो. अगदीच. तर सरांनी आता जे उपाय दिले, तुमच्याही मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवर तुम्ही आता फोन करू शकता आणि तुमच्या मनातला प्रश्न तुम्ही सरांना थेट विचारू शकता. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांचा आपल्याला उत्तम असा प्रतिसाद येतो आणि प्रत्येकाला तुमच्याशी बोलायचं आहे आणि ज्योतिषशास्त्रासंदर्भात त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुमच्याकडून घ्यायची आहे. सर, रत्नांबद्दल तुम्ही बोलत होतात. अनेकदा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीने जर रत्न धारण केलं असेल तर आपल्यालाही वाटतं की एखादं रत्न आपल्याकडे असावं, मात्र रत्न निवडताना देखील नेमकी कोणती काळजी आपण घ्यावी? महत्त्वाचं कसं आहे की रत्नाच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये फार समज आणि गैरसमज आहेत. एक मुळात असे की रत्न आपण बाजारात गेलो आणि बरेच जणाला असं वाटतं की माझी मेष रास आहे, ती पोवळा घालून घेतात. कोणाला वाटतं माझी धनुरास आहे, मग ती पुष्कराज घालून घेतात. कोणाला वाटतं आपली सिंह रास आहे, मग तो माणिक धारण करतात. काय होतं बरेचदा की आपल्या पत्रिकेमध्ये 12 स्थान आहेत, त्याच्यामध्ये 6, 8, 12 हे जे स्थान असतात ना, हे अशुभ स्थान असतात. या संबंधित कोणतेही रत्न धारण करताना ज्योतिषाचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं. मी असं म्हणत नाही की त्या स्थानाच्या संबंधातले रत्न धारणच नाही केले पाहिजे. फक्त जाणकार व्यक्ती ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर तुम्ही ते रत्न धारण केले तर नक्कीच तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. बरेचदा काय होतं की लोक टीव्हीवरचा असा कार्यक्रम पाहतात आणि तिथे काहीतरी सांगितलं असतं की मेष राशीला पोळा चालतो किंवा सिंह राशीला माणिक चालतो आणि ते इथं आपण जनरल चर्चा करत असतो. इथं वैयक्तिक कोणाची पत्रिका आपल्या समोर नसते आणि लोक ते पाहून लगेच ते ऑनलाईन मागून घेतात आणि धारण करतात आणि मग नंतर बरेचदा असे माझ्याकडे बरेच जण येतात आणि मला म्हणतात की मी हे रत्न धारण केलं आणि ते रत्न धारण केल्यापासून माझी जी कामं चालू होती ते पण बंद पडले किंवा बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या, शिक्षणात अडचणी आल्या, वैवाहिक जीवनात अडचणी आल्या. तर त्या बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट असते की आपण रत्न धारण करत असताना आधी आपली पत्रिका तपासून पाहणं फार गरजेचं असतं की आपण रत्न कोणते धारण केले पाहिजेत हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. कारण कसं आहे की 9 ग्रहाचे 9 रत्न आहेत आणि तुम्ही कोणते रत्न धारण करताय. बरेचदा असं असतं की तुमची रास जरी मेष असली आणि मेष जरी असली तर तुम्हाला पोवळा सूट होत नाही, कारण तुमचा तो मंगळ कुठेतरी षष्टमात असतो, कुठं अष्टमात असतो किंवा कुठे निचीचा बसलेला असतो. तर अशा दृष्टिकोनातून आपण जर पत्रिका पाहिल्यानंतर जर ते रत्न आपण धारण केलं तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे लाभदायक ठरू शकतं. बरेचदा काय होतं की असं मनानं रत्न धारण केल्यानंतर तिथं आपल्याला अडचणी येऊ शकतात किंवा आपल्याला त्या रत्नाचे जे काही आउटपुट मिळायला पाहिजे असतं, ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे असतं त्या प्रमाणात ते मिळत नाही. आपण रत्न जे धारण करतो ना, महत्त्वाची गोष्ट की पहिल्यांदा आपण रत्न कोणत्या कामासाठी धारण करतो हे एक पहिली महत्त्वाची. जनरल रत्न आपण काय धारण करतो तर माझ्या मते मी सांगतो की प्रत्येक व्यक्तीने 3 प्रकारचे रत्न धारण करू शकतो. तर ते एक भाग्यरत्न असतं, एक जीवनरत्न असतं, एक कारकरत्न असतं. आता हे निवडायचे कसे तर ह्या बाबतीमध्ये कसं आहे की आपलं जे प्रथम स्थान असतं पत्रिकेतलं तर ते आपलं जीवन
रत्न त्याच्यावरून आपल्याला कळत असते की आपलं जीवन रत्न कोणतं आहे. मग प्रथम स्थानाचा स्वामी कोणता आहे? जसं दिव्याची पत्रिका माझ्या समोर आहे. आता हिच्या प्रथम स्थानाचा स्वामी रवी आहे. रवी कुठं बसलाय? कर्मस्थानामध्ये बसलाय. तर हिला माणिक चालतो. जीवन रत्न म्हणून ती माणिक धारण करू शकते. शिवाय तिच्या पंचम स्थानाचं जे रत्न असते त्याला कारक रत्न म्हणतो, की ते आपले कर्म आणि आपल्या कामाची गती वाढण्यासाठी आणि आपल्या कामामध्ये आपल्याला अडचणी येऊ नये म्हणून ते कारक रत्न असतं. आणि त्याच्यावरून आपल्या व्यवसाय असेल किंवा आपलं करिअर असेल त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून हे कारक रत्न आपण धारण करत असतो. तर पंचम स्थानाचा स्वामी जो आहे, तर समजा ही दिव्याच्या पत्रिकेमध्ये इथे माझ्या समोर आहे की गुरु तिच्या पंचम स्थानाचा स्वामी आहे. आणि गुरु कुठं बसलाय? तर तिचे धनस्थानात म्हणजे द्वितीय स्थानात बसलेला आहे, म्हणजे तो चांगला बसलेला आहे. तर ती पुष्कराज माणिक पण धारण करू शकते. आणि तिसरं रत्न म्हणजे आपलं भाग्यरत्न. भाग्यरत्न म्हणजे आपलं जे कुंडलीतलं नवम स्थान असतं त्याला आपण भाग्यस्थान म्हणतो. आणि ती स्टॅबिलिटीसाठी आपण जे काही स्वप्न पाहतो आपल्या जीवनामध्ये, की आपलं घर असावं, आपली गाडी असावी, आपला संसार सुखाचा असावा, वैवाहिक जीवन असावं, आपलं बँक बॅलन्स एक व्यवस्थित असावं, की जेणेकरून आपल्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि कोणतेही संकट आलं तर आपण त्याला व्यवस्थित तोंड देता आलं पाहिजे. त्यासाठी हे भाग्यस्थान असतं, की आपल्या तिथे आपल्याला स्टॅबिलिटी देत असतं जीवनामध्ये. आपले स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे भाग्यस्थान करत असतं. तर हे भाग्यस्थानाचा जो स्वामी असतो त्याचं जे रत्न असतं ते म्हणजे आता हे दिव्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे भाग्यस्थानाचा स्वामी, कारण तिथे मेष रास आहे आणि मंगळ तिच्या कर्मस्थानामध्ये बसला आहे. तर ती पुष्कराज, माणिक आणि पवळा हे तिन्ही रत्न धारण करू शकते. याच्यामध्ये माणिक जे आहे तिचं जीवन रत्न आहे, पुष्कराज जे आहे तिचं कारक रत्न आहे आणि पवळा जे आहे तिचं भाग्यरत्न आहे. अशा 3 प्रकारचे आपण रत्न धारण करू शकतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये येणारे कोणतेही अशुभ ग्रहमान असतील, अशुभ महादशा असतील, अंतर्दशा असतील, प्रत्यंतर दशा असतील, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकतो. नक्कीच सर, रत्नांविषयी तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती देतायत की अनेक प्रेक्षक आपल्याला फोन करतात. आणखीन एक फोन आपल्याला आला आहे कल्याणहून प्रतीक गायकवाड यांचा. प्रतीक, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी प्रतीक गायकवाड बोलतोय. हा, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझं आता करिअर मध्ये कशाबद्दल चाललेलं आहे, म्हणजे आता मी लॉ करतोय, लास्ट इयरला आहे, तर करिअर मध्ये पुढे कसं काय असेल? चाल, तुमची जन्मतारीख सांगा. 31/5/2000. गायकवाड ना? प्रतीक गायकवाड, 31/5/2000. प्रतीक, तुमची जन्मवेळ सांगा. पहाटे 5:45. पहाटे 5:45. हो. ओके. जन्म ठिकाण? तळेगाव डमडेरे. चालेल. प्रतीकजी, तुमची जी पत्रिका आहे त्यानुसार तुमची रास जी आहे ती मेष रास आहे. आणि तुमची लग्न रास, ज्याला आपण प्रथम स्थानाचा जो स्वामी असतो ते लग्न रास म्हणजे वृषभ आहे. आता तुम्ही कायदेशीर क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेताय सध्या, आणि तुम्ही योग्य निवडलेली दिशा, कारण तुमचा राहू हा पराक्रम स्थानामध्ये बसलेला आहे आणि केतू तुमच्या भाग्यस्थानामध्ये बसलेला आहे. तो कायदेशीर क्षेत्राशी संबंधित तुम्हाला त्याच्यामध्ये यश देतो. फक्त काय की तुमचा चंद्र हा शनीसोबत व्ययात असल्यामुळे तुमच्यामध्ये कन्फ्युजन भरपूर आहेत आणि तुम्हाला निर्णय घेता येत नाही आणि तुम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्टीचे रिझल्ट हे फास्ट मिळाले पाहिजेत. त्यामुळे बरेचदा असं होतं की तुम्ही निर्णय घेता आणि त्याच्यानुसार रिझल्ट नाही मिळाला की लगेच फ्रस्ट्रेट होऊन जाता किंवा डिप्रेस होता. तर तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य पण राहत नाही. त्यामुळे तर तुमचं सातत्य राहण्यासाठी, कन्सिस्टन्सी टिकण्यासाठी आणि इंटरेस्ट अभ्यासातला वाढण्यासाठी आणि तिथे यश मिळण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही शनीचं रत्न जे आहे की जे तुमच्या भाग्यस्थानाचा स्वामी शनी आहे, ते शनीचं रत्न जे तुम्ही धारण केलं तर नक्कीच तुम्हाला, आणि त्यासोबत पाचू जर धारण केला तर तुमचं मन कठोर होईल, काही गोष्टी इग्नोर करता येतील तुम्हाला, आणि पाचूमुळे ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होतील, त्या इनकॅश पण करता येतील आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल, कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल आणि डिसिजन पॉवर पण वाढेल, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते पॉझिटिव्ह असतील. कोणताही निर्णय घेतल्यावर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही, की जेणेकरून तुमचं करिअर हे व्यवस्थित रित्या पूर्ण होईल. आणि तुमचा सूर्य प्रथमात बसलेल्या मंगळासोबत, तर मला असं वाटतं की तुम्ही नुसतं वकिली करून किंवा लॉ करूनच थांबू नये, तर त्याच्या पुढे पण तुम्ही शिक्षण घेऊ शकता किंवा थोडा अनुभव घेतल्यानंतर जे काही पुढच्या एक्झाम असतात तुमच्या डिपार्टमेंटच्या, जजच्या वगैरे, तर त्या तुम्ही देऊ शकता. तुम्हाला तसे पण योग आहेत. तर सातत्यानं तुम्ही प्रयत्न करा. फक्त नीलम आणि पाचू धारण करायला विसरू नका. दोन्ही 5 ते 7 कॅरेटच्या दरम्यानमध्ये धारण केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा भरपूर प्रमाणात लाभ होऊ शकतो. अगदीच. तर प्रतीक, नेमकं कोणतं रत्न धारण करावं याविषयी सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलंय. अनेक प्रेक्षक आता आपल्याला बघतायत, स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतात. तुमच्या मनातही ज्योतिषशास्त्राविषयी कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही थेट सरांना फोन करू शकतात आणि तुमचा प्रश्न विचारू शकतात. आजच्या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण आविष्कारिक भाग्यरत्ने या विषयावर माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विजय साटोरीकर. सर, रत्नांबद्दल तर तुम्ही बोलतातच आहेत, मात्र हल्ली प्रत्येक जण नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्यात कुठेतरी आपल्याला अडचणी येतात आणि मग आपण पुन्हा एकदा ज्योतिषशास्त्राकडे वळतो. तर चांगली नोकरी आपली टिकावी आणि व्यवसायही उत्तम व्हावा यासाठी कोणती रत्न धारण करावी? काय असतं, बरेचदा व्यक्ती जो असतो ना, तो पोटेन्शियल असतं, त्याच्यामध्ये टॅलेंट असतं, सगळ्या गोष्टी असतं, कंपनीत म्हणा किंवा सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा व्यवसायामध्ये असेल, पण ते जे टॅलेंट, त्याचं जे पोटेन्शियल असतं ना, त्याला त्याचं आउटपुट नाही घेता येत. काय होतं की बरेचदा तो मेहनत करतो पण क्रेडिट दुसरंच कोणाला तरी मिळत असतं आणि तो मेहनत घेतो, संधी दुसऱ्यालाच मिळते, असं त्याला बोलता येत नाही, त्याला एक्सप्लेन नाही करता येत. तो टॅलेंटेड असतो, कामामध्ये हुशार असतो, सगळ्या गोष्टी असतो. मग असे का होतं? तर अशा वेळेला हे जे रत्न आहेत ना, हे तुमचं कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, तुमची व्यावहारिकता वाढण्यासाठी, तुम्हाला माणसं ओळखण्यासाठी हे खूप कामाला येतात. की जर त्या दृष्टिकोनातून समजा तुमचं दशम स्थान जे असतं ते तुमचं कर्मस्थान असतं, तर दशम स्थानाचं नवम स्थान म्हणजे तुमचं षष्टम स्थान आणि तुमचं भाग्यस्थान म्हणजे कुंडलीतलं नवम स्थान. आता हे जे स्थान असतात ना, ह्या संबंधितले रत्न जर आपण धारण केले तर आपण जिथे काम करतो तर तिथे जे काही आपल्याला मानसिक त्रास होतो किंवा तिथलं जे काही राजकारण असतं समजा, तर त्याच्यामुळे आपल्याला जो मानसिक दडपण येतो किंवा कोणी आपल्याला तिथे इग्नोर करत असेल किंवा कोणता बॉस आपल्याला त्रास देत असेल किंवा आपले कलिग्स आपल्याला समजून घेत नसतील सोबतचे, तर अशा वेळेला हे रत्न आपल्याला तिथे लाभदायक ठरू शकतात, की जेणेकरून आपल्यातला कॉन्फिडन्सही कमी होत नाही, आपण जे काम करतोय त्याचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं आणि ते सॅटिस्फॅक्शन मिळाल्यानंतर ते आर्थिक याच्यामध्ये पण तो मोडलं गेलं पाहिजे, त्याचा आर्थिक फायदा पण आपल्याला झाला पाहिजे आणि एखादी गोष्ट आपण सातत्यानं करतोय तर त्याचं क्रेडिट पण आपल्याला मिळालं पाहिजे, आपलं कौतुक पण झालं पाहिजे की आपण खूप मेहनत करतोय. आता तू समजा इथे खूप चांगले प्रोग्राम करतेस आणि तुझं कौतुकच होत नाही, तर तुला कुठेतरी असं वाटतं की मी एवढी मेहनत करू नये, शेवटी ऐन वेळेला दुसरं कोणतरी त्याचं क्रेडिट घेऊन जातं, तर कोणालाच त्रास होतो. तर हे जे असे त्रास भरपूर जणांना होतात, त्याच्यामुळे आजकालची जी पिढी आहे ना, ही डिप्रेशनमध्ये जाते की आपण मेहनत करतोय, दिवस रात्र मेहनत करतोय. आता वर्क फ्रॉम या पेंडेमिक कंडिशन नंतर बरेच असे वर्क फ्रॉम होम करणारे होते की त्यांना कंपनीत जात असताना तेवढं काम नव्हतं, तेवढं घरात असल्यावर जास्त काम करावं लागलं, त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस वाढले. मात्र सर, असा त्रास जरी आपल्याला होत असला तरी देखील त्यावर उत्तर म्हणजे रत्न आहेच. आणि तुमच्या मनात जर प्रेक्षक हो या रत्नांविषयी प्रश्न असतील तर स्क्रीनवर सरांचा तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट सरांशी संपर्क करू शकतात आणि सर ज्या ठिकाणी व्हिजिट करतात तिथेही जाऊन तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर, खूप खूप धन्यवाद आज तुम्ही त्या आलात आणि आविष्कारिक भाग्यरत्ने नेमके कसे असतात याविषयी उलगडा केलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.